गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे इंग्लिशचे वर्ड्स बघणार आहोत की तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन. आपला पहिला वर्ड आहे अडचणीतून काढणे. बऱ्याचदा आपल्याला अडचणीतून काढणे हा मराठी वर्ड आहे. याला इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणू शकता टू गेट आउट ऑफ ट्रबल. टू गेट आउट ऑफ ट्रबल. टू गेट आउट ऑफ ट्रबल. ओके. तसंच जर तुम्हाला म्हणायचं असेल की अडचणीत सापडणे, सिंपल टू रन इन टू ट्रबल. टू रन इन टू ट्रबल किंवा टू रन इन टू डिफिकल्टी, दोन्हीपैकी कोणताही एक तुम्ही बोलू शकता. अडथळा. अडथळाला इंग्लिशमध्ये वर्ड आहे ऑब्स्टॅकल्स किंवा हर्डल किंवा ब्लॉक. ऑब्स्टॅकल, हर्डल्स किंवा ब्लॉक, तिन्ही पैकी कोणताही एक वर्ड तुम्ही अडथळा याला यूज करू शकता. तसंच अडथळा दूर करणे, एखादा अडथळा दूर करणे, आणि तुम्हाला त्यासाठी इंग्लिशमध्ये वर्ड पाहिजे. सिंपल बोला टू रिमूव्ह अँड ऑब्स्टॅकल्स. टू रिमूव्ह अँड ऑब्स्टॅकल्स किंवा टू क्लिअर अँड ऑब्स्टॅकल, असं दोन्हीपैकी कोणताही एक वर्ड तुम्ही बोलू शकता. जेही तुम्हाला इझी वाटेल ते तुम्ही यूज करायचं आहे. आता अडनाव. अडनाव आहे, याला इंग्लिशमध्ये म्हणू शकता तुम्ही सरनेम, लास्ट नेम किंवा फॅमिली नेम. तिन्हीपैकी कोणताही वर्ड तुम्ही अडनावसाठी तुम्ही यूज करू शकता. गाईज, इथे लक्षात ठेवा, पहिल्यांदा मी तुम्हाला मराठीचा वर्ड सांगत आहे आणि त्याला इंग्लिशमध्ये तुम्ही काय बोलाल हे मी सांगत आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की आपण सेंटेन्स बोलत असतो, आपल्या माइंडमध्ये पहिल्यांदा मराठीचं सेंटेन्स येतं आणि मराठीचेच वर्ड असतात, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय बोलायचं माहित नसतं. मराठी टू इंग्लिश वर्ड्स घेतलेले आहेत. क्लिअर. नेक्स्ट, अंतर ठेवणे. टू कीप डिस्टन्स किंवा टू मेंटेन डिस्टन्स. टू कीप डिस्टन्स किंवा टू मेंटेन डिस्टन्स. एका तासाच्या अंतराने, ॲट इंटरवल्स ऑफ 1 hour. ॲट इंटरवल्स ऑफ 1 hour किंवा एव्हरी आवर. एव्हरी आवर. अमावस्या. अमावस्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे द न्यू मून डे. द न्यू मून डे किंवा द नाईट ऑफ द न्यू मून. द न्यू मून डे किंवा द नाईट ऑफ द न्यू मून, दोन्हीपैकी कोणताही एक वर्ड तुम्ही यूज करा अमावस्यासाठी. नेक्स्ट आहे अमान्य करणे. एखादी गोष्ट अमान्य करणे. सिंपल टू रिजेक्ट किंवा टू डिसमिस किंवा टू डिनाय. रिजेक्ट, डिसमिस किंवा डिनाय, तिन्हीपैकी कोणताही एक वर्ड तुम्हाला जोही इझी वाटेल तो तुम्ही यूज करायचा आहे. अर्धवट. सिंपल इनकम्प्लीट किंवा अनफिनिश्ड. इनकम्प्लीट किंवा अनफिनिश्ड. इथे लक्षात ठेवा, अर्धवट आता तुम्ही कशाबद्दल बोलताय त्या वाईज किंवा त्या वेने तुम्हाला इनकम्प्लीट किंवा अनफिनिश्ड याचा यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, तू तुझं जे होमवर्क आहे ते तू इनकम्प्लीट ठेवलं, इथे तुम्ही इनकम्प्लीटचा यूज करता. जर तुम्हाला म्हणायचं असेल की तुझं जेवण अर्धवट आहे, तिथे म्हणा की तुझं जेवण काय आहे, तिथे तुम्ही अनफिनिश्डचा यूज करू शकता. क्लिअर झालं. नेक्स्ट, अर्धवट राहणे. एखादी गोष्ट अर्धवट राहणे. टू रिमेन अनफिनिश्ड. टू रिमेन अनफिनिश्ड किंवा टू रिमेन इनकम्प्लीट. ही सेंटेन्स तुम्ही काय बोलताय त्यावेळेस तुम्हाला इथे घ्यायचं आहे. क्लिअर. नेक्स्ट, उठून बसणे. टू सिट अप. समजा तुम्ही झोपलेले आहात, असंच पडलेले आहात आणि तुम्हाला उठून बसलात, तेव्हा तुम्ही यूज करा टू सिट अप. आणि उठून जाणे, टू वॉक आउट. उठून जाणे, टू वॉक आउट. तसं जर तुम्हाला म्हणायचं असेल की चढ उतार, बऱ्याचदा आपण म्हणतो अरे आमच्या आयुष्यामध्ये खूप चढ उतार आहेत. आता हे चढ उतार आहे, याला इंग्लिशमध्ये वर्ड आहे अप्स अँड डाऊन्स. अप्स अँड डाऊन्स. गाईज, तुम्हाला अशा प्रकारचे इंग्लिशचे वर्ड्स आवडत असतील तर गाईज तुम्हाला व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले भेटेल.
क्लिअर. नेक्स्ट, उतावीळ असणे, इम्पेशंट किंवा ईगर. इम्पेशंट किंवा ईगर दोन्हीपैकी एक यूज करा. कडवटपणा, बिटरनेस. सिंपल आहे, कडवटपणा, बिटरनेस. खोकला लागणे, टू गेट कफ किंवा टू कॅच कफ. टू गेट कफ किंवा टू कॅच कफ दोन्हीपैकी कोणतंही एक बोलू शकता. टू गेट कफ बोला किंवा टू कॅच कफ बोला. क्लिअर. गाठ बांधणे, टू नॉट किंवा टू टाय अ नॉट किंवा टू डू अ नॉट तिन्हीपैकी कोणताही एक वर्ड तुम्ही यूज करू शकता. तसंच गाठ सोडणे अगदी इझी आहे. टू अनटाय अ नॉट, टू अनटाय अ नॉट किंवा टू अनडू अ नॉट दोन्हीपैकी कोणताही इथे यूज करा. गाठ सैल करणे किंवा गाठ घट्ट करणे यासाठी इंग्लिशमध्ये वर्ड आहे टू लूजन किंवा फास्टन अ नॉट. टू लूजन किंवा फास्टन अ नॉट. टू लूजन किंवा फास्टन अ नॉट. आता इथे बघा, सैल करणं म्हणायचं असेल तर लूजन घ्या आणि घट्ट करणे म्हणायचं असेल म्हणजे घट्ट बांधणे म्हणायचं असेल तर फास्टन घ्या. गूढ विद्या बऱ्याचदा असते गूढ विद्या. याला इंग्लिशमध्ये वर्ड आहे ऑकल्ट सायन्स. ऑकल्ट सायन्स. ग्रहप्रवेश, हाऊस वॉर्मिंग. हाऊस वॉर्मिंग म्हणजे काय? ग्रहप्रवेश. तसंच ग्रह शांती याला सुद्धा हाऊस वॉर्मिंगच म्हणायचं आहे. ग्रहप्रवेश असो किंवा ग्रह शांती असो, सिंपल हाऊस वॉर्मिंगचा यूज करा. गैरसमजूत, मिसअंडरस्टँडिंग किंवा मिसकन्सेप्शन. मिसअंडरस्टँडिंग किंवा मिसकन्सेप्शन दोन्हीपैकी एक यूज करा. सूर्यग्रहण, बऱ्याचदा असे इंग्लिश वर्ड येतात की आपण त्याला इंग्लिश, मराठी वर्ड असतात की त्याला इंग्लिशमध्ये आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतं, म्हणून हे वर्ड्स घेतलेले आहेत. सूर्यग्रहण, द सोलार इक्लिप्स. द सोलार इक्लिप्स. आणि तसं जर चंद्रग्रहण म्हणायचं असेल तर द लुनार इक्लिप्स. द लुनार इक्लिप्स. आय होप तुम्हाला हे दोन्ही समजलेलं असेल. घरचा प्रमुख, द हेड ऑफ द हाऊस होल्ड. द हेड ऑफ द हाऊस होल्ड. बऱ्याचदा म्हणतो घर प्रमुख किंवा घरचा प्रमुख जोही असेल त्याला काय म्हणायचं आहे? द हेड ऑफ द हाऊस होल्ड. घरी परतणे, टू रिटर्न होम. टू रिटर्न होम. तसंच तुम्हाला म्हणायचं असेल पोहोचणे, सिंपल टू रीच हाऊस किंवा टू गेट हाऊस. टू रीच हाऊस किंवा टू गेट हाऊस. चूक दाखवणे, टू पॉइंट आउट द मिस्टेक. टू पॉइंट आउट द मिस्टेक. चूक दुरुस्त करणे, टू रेक्टिफाय अ मिस्टेक किंवा टू करेक्ट अ मिस्टेक दोन्हीपैकी कोणताही यूज करा. आता बऱ्याचदा असतं की आपल्याला बऱ्याचदा आपण ज्यावेळेस काही ट्रान्झॅक्शन करतो बँकमध्ये त्यावेळेस तिथं लिहिलेलं असतं की चेकने, तुम्ही चेकने पेमेंट करा. तर त्या चेकने साठी बाय चेक असं तुम्हाला म्हणायचं आहे. बाय चेक. चेक देणे, टू गिव्ह अ चेक. टू गिव्ह अ चेक. तसंच चेक जमा करणे, डिपॉझिट अ चेक. डिपॉझिट अ चेक. क्लिअर झालं हे? जन्मापासून, बाय बर्थ किंवा फ्रॉम बर्थ. बाय बर्थ अदरवाइज फ्रॉम बर्थ दोन्हीपैकी एक यूज करा. जन्म देणे, टू गिव्ह बर्थ. टू गिव्ह बर्थ. जन्माचा दाखला, अ बर्थ सर्टिफिकेट. अ बर्थ सर्टिफिकेट. तसंच जन्मभूमी, मदरलँड किंवा होमलँड दोन्हीपैकी एक यूज करा. मदरलँड किंवा होमलँड. जन्मपत्रिका, हॉरोस्कोप. हॉरोस्कोप. जन्मपत्रिका हॉरोस्कोप म्हणजे काय? जन्मपत्रिका. झापड खाणे, टू गेट अ स्लॅप. टू गेट अ स्लॅप किंवा टू रिसीव्ह अ स्लॅप दोन्हीपैकी एक. झोप येणे, टू फील स्लीपी. टू फील स्लीपी. तसंच जर तुम्हाला म्हणायचं असेल की झोप लागणे, सिंपल टू फॉल अस्लीप. टू फॉल अस्लीप. झोपीला आलेला, एखादा लहान मुलगा वगैरे असतो तरी तो झोपीला आला आहे असं आपण बऱ्याचदा बोलतो, म्हणजे त्याला झोपायचं आहे. त्यासाठी इंग्लिश वर्ड आहे
ड्राउझी किंवा स्लीपी. झोपवणे, लहान मुलाला झोपवणे किंवा कोणालाही झोपवणे असेल. सिंपल आपण जनरली लहान मुलाला झोपवतो. सिंपल म्हणा टू पुट टू स्लीप, टू पुट टू स्लीप किंवा टू पुट टू बेड, टू पुट टू स्लीप किंवा टू पुट टू बेड. बोटाचा ठसा, फिंगरप्रिंट, फिंगरप्रिंट. तसं जर तुम्हाला म्हणायचं असेल की पायाचा ठसा, सिंपल आहे फुटप्रिंट, फुटप्रिंट. ठाम राहणे, एखाद्या गोष्टीवर ठाम राहणे. टू रिमेन फर्म, टू रिमेन फर्म म्हणा किंवा टू स्टे फर्म, दोन्हीपैकी एक यूज करा. रिमेनचा करा, अदरवाईज स्टेचा करा. डोक्यातून निघून जाणे, एखादी गोष्ट डोक्यातून निघून जाणे, डोक्यातून निघून जाणे, एखादी गोष्ट डोक्यातून निघून जाणे. सिंपल म्हणा टू स्लीप वन्स माइंड, टू स्लीप वन्स माइंड म्हणजे एखाद्याच्या डोक्यातून निघून जाणे, एखादी गोष्ट एखाद्याच्या डोक्यातून निघून जाणे. टू स्लीप वन्स माइंड, टू स्लीप वन्स माइंड. दोन तुकडे करणे, टू ब्रेक इन हाफ किंवा इन टू कट इन हाफ, दोन्हीपैकी एक यूज करा. टू ब्रेक इन हाफ किंवा इन टू कट इन हाफ, दोन्हीपैकी एक यूज करा. तेल चोळणे, टू रब ऑइल, टू रब ऑइल. तसंच जर तुम्हाला म्हणायचं असेल की तेल लावणे, चोळणे म्हणजे काय, आपण तेल हातावर घेतो आणि हाताला पूर्ण घासतो, त्याला तू म्हणायचं आहे की टू रब ऑइल. आणि तसं जर तुम्हाला म्हणायचं असेल की तेल लावणे, सिंपल आपण तेल घेतो आणि डोक्याला लावतो, त्याला सिंपल म्हणायचं आहे टू अप्लाय ऑइल, टू अप्लाय ऑइल. तोंड बंद ठेवणे, टू कीप वन्स माउथ शट, टू कीप वन्स माउथ शट म्हणजे एखाद्याचं तोंड बंद ठेवणे. टू कीप वन्स माउथ शट. क्लिअर. मराठीचा वर्ड यूज करतो आपण की तेवढं काही नाही, त्याला इंग्लिशमध्ये म्हणा नॉट ऑल दॅट, नॉट ऑल दॅट किंवा नॉट लाईक दॅट, दोन्हीपैकी एक यूज करा. तेव्हा, देन किंवा ॲट दॅट टाइम, दोन्हीपैकी एक यूज करा. देन किंवा ॲट दॅट टाइम. तेव्हाच तर, बऱ्याचदा म्हणतो मराठीत आपण अरे तेव्हाच तर, सिंपल इंग्लिशमध्ये म्हणा दॅट्स वेन, दॅट्स वेन. तोंडपाठ असणे, टू नो बाय हार्ट, टू नो बाय हार्ट म्हणजे तोंडपाठ असणे. तोंडपाठ करणे, टू मेमराईज किंवा लर्न बाय हार्ट, टू मेमराईज किंवा लर्न बाय हार्ट, दोन्हीपैकी एक यूज करा. थोड्याच वेळात, शॉर्टली किंवा सून, शॉर्टली किंवा सून. आय होप गाईज हे सगळे इंग्लिशचे हे सगळे जे मराठीचे वर्ड आहेत तुम्हाला आता इंग्लिशमध्ये चांगल्या प्रकारे कसे बोलायचे हे कळलेलं आहे आणि ते तुम्ही यूज सुद्धा करणार आहात. गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे. जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाहीये.